सगळ्या सांगलीकरांचा श्वास असणारं किंवा सगळ्या सांगलीचं आराध्य दैवत जे असणारं गणपतीचं मंदिर आहे, या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे. आणि खूप कमी सांगलीकर असे असतील की जे शिक्षणानिमित्त कामानिमित्त बाहेरच्या गावी आहेत, बाहेरच्या राज्यामध्ये आहेत आणि ते सांगलीत आल्यानंतर ह्या गणपतीचं दर्शन न घेता, या मंदिराला भेट न देता ते परत आपल्या ठिकाणी जातील असे खूप कमी सांगलीकर आहेत. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पंचायतन या प्रकारातलं आहे. म्हणजे या प्रमुख मंदिराच्या आजूबाजूला 4 मंदिरं आहेत. जसं आपण एक गोंदेश्वरला भेट दिली होती, सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराला सुद्धा शैव पंचायतन म्हणजे मुख्य मंदिर जे मध्ये असतं आणि शेजारी 4 मंदिर असतात. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर हे पंचायतन प्रकारातील आहे. पंचायतन प्रकारातील म्हणजे आजूबाजूचे हे 4 मंदिर आहे. त्यातील एक प्रथम म्हणजे या मंदिराच्या हे आराध्य मंदिर गणपतीचे, त्याच्या पलीकडे महादेव मंदिर, त्याच्या पलीकडे सूर्य मंदिर, त्या हिच्या पलीकडे हे दुर्गा माताचे मंदिर आणि हे 4थे मंदिर हे नारायणाचे मंदिर, विष्णूचे मंदिर.